गुड मॉर्निंग. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार आणि त्याचबरोबर स्वामींचाही गुरुवार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आंघोळ करून छान अशी साडी वेअर केली आणि पूजा मांडायची होती आणि त्याच्यामुळे ना म्हटलं सकाळी सकाळीच पूजा मांडूया म्हणून सगळं सामान मी एकत्र करून घेतलं होतं इथं पूजा मांडण्यासाठी, जेणेकरून ना पूजा पटपट मांडता येते आणि काही विसरलंही जात नाही, म्हणून पूजा मांडायला चालू केली होती मी. तर कलश घेऊन ना पाण्याने भरलेला कलश घेतला, त्याला ना 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढली, त्याच्यामध्ये ना मोती, पोवळ, दुर्वा, सुपारी, नाणे हे सगळं घालून घेतलं आणि 5 झाडांचे ना 5 ढाळे घेतले. गावाकडे तर हे सगळं इझिली अवेलेबल होतं, पण मुंबईसारख्या शहरामध्ये ना सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात. तर हे सगळं ना मग मी कलशामध्ये लावून घेतलं आणि नारळ घातला. तर हा मुकुट ना माझ्याकडे पहिल्यापासूनच होता, तर तो मी लावून घेतला छान असा. आणि थोडंसं सजवायचं साडी वगैरे हे रेडीमेड होतंच माझ्याकडे सामान, मग ते लावून घेतलं. नेक्स्ट टाईम मी आता नवीन ट्रेंड निघाला आहे की ब्लाऊज पिसानं साडी नेसवली जाते, नेक्स्ट टाईम मी नक्की करेन, म्हणजेच पुढच्या वर्षी. तर खाऊची पानं ठेवली आणि केळी ठेवून घेतली. आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं जमन तशी फळे वगैरे ठेवून द्यायची. मग केळी मी केळीच ठेवलेत, तर केळी ठेवली, काही फुले ठेवली आणि ना थोड्याशा फुलांच्या पाकळ्या वगैरे अशा ठेवून घेतल्या. फुलं असली ना देवपूजा करायला खूप छान वाटतं. आणि रांगोळी काढायची राहिली होती, ती रांगोळी म्हटलं आता काढून घेऊया. तर पूजा करण्याचं ना एक मेन हे असतं, आपलं आकर्षण असतं रांगोळी. रांगोळी जर छान काढली ना तर पूजेला खूप असं आकर्षण आणि खूप मस्त असं प्रसन्न वाटतं. तर मला काय एवढी भारी येत नाही रांगोळी, पण जशी जमल तशी काढण्याचा मी प्रयत्न करत होते आणि म्हटलं थोडी काढूयाच आपण रांगोळी, म्हणून थोडी फार आपली काढून घेतली रांगोळी अशी. आणि तुम्हाला येते का रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. तर थोड्याफार फुलांच्या पाकळ्या अजून केल्या होत्या मी, त्या अशा थोड्या टाकून घेतल्या आणि दोन्ही बाजूला समया ठेवल्या आणि त्या छान अशा लावून घेतल्या. समया लावल्यावर ना पूजेला अजूनच एक दिसायला ना खूप छान असं वाटतं. मग ताटामधल्या ना आरत्याही लावून घेतल्या, देवीला हळद कुंकू लावलं आणि स्वतःला हळद कुंकू लावून घेतलं मी. तर मला एका ताईने कमेंट केली होती की देवपूजा करताना ना तुम्ही तुमच्या गळ्याला पण हळद कुंकू लावत जावं, तर त्यांच्यासाठीच मी ते आत्ता मी लावून घेते हळद कुंकू. तर तुमच्याकडे अशी पद्धत असते का मला कमेंट करून नक्की सांगा. तर देवीला हळद कुंकू लावलं, ओवाळून वगैरे घेतला आणि नमस्कार करून घेतला. आणि सकाळीच मी देवपूजा केली होती छान अशी, स्वामींचा गुरुवार पण होता त्याच्यामुळे. आणि हा देवाऱ्यामध्ये बल्ब नव्हता, तो आम्ही लावून घेतला आत्ताच. त्याचा उजेड एवढा छान पडतो ना, एकदम प्रसन्न वाटतं मंदिरात बघितल्यावर. त्याची छान अशी पूजा वगैरे मी करून घेतली होती इथं. त्यानंतर आज तर उपवास सगळ्यांचा, माझा तर उपवासच होता, पण घरच्यांचा काय उपवास नव्हता. पण ना जेवण बनवायचा एवढा कंटाळा आला होता, म्हणून मी अंशा पप्पाला पण म्हटलं खिचडीच बनवूया. मग मी सगळ्यांसाठी खिचडीच बनवायला घेतली होती. मग खिचडी बनवली छान अशी. मला तर खिचडी आत्ता जमायला लागली, एवढी जमतच नव्हती. तर खिचडी वगैरे खाऊन ना दुपारच्या वेळेस म्हटलं आज गुरुवार आहे तर स्वामींच्या मठामध्ये जाऊन येऊया, म्हणून मग मी स्वामींच्या मठामध्ये आलेली. तर इथलं वातावरण एवढं छान होतं, मला नेहमीच इकडे एकदम प्रसन्नता वाटते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. स्वामींच्या मठातून घरी आल्यावर संध्याकाळच्या वेळी ना स्वयंपाक बनवायचा होता. खरं तर ना पुरणपोळी बनवायची होती आज मला 4था गुरुवार असल्यामुळे, पण काही कारणाने मी बनवलंच नाही. म्हटलं घरात भाज्या आहेत तेच बनवू, म्हणून मेथीची भाजी छान बनवून घेतली आणि पावटा सोलून ठेवला होता. म्हटलं पावट्याची आमटी बनवू. तुम्हालाही पावट्याची आमटी आवडते का? मला तर खूप आवडते पावट्याची आमटी. याच्यामध्ये ना जास्त काही टाकायची गरज नाही. तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायचं, चटणी मीठ आपली टाकायची आणि ना छान पावटा असा थोडासा तेलामध्ये परतवायचा आणि पाणी टाकायचं आणि भरपूर असं कूट टाकायचं, कोथिंबीर टाकायची. एवढी छान आमटी लागते ना, मला तर खूप आवडते ही आमटी. तुम्हालाही आवडते का? तर म्हटलं आता इकडे आमटी तर बनवून झाली आहे, भाजी पण झाली आणि शिजते तोवर म्हटलं आपण चपात्या बनवूया. कारण ना मी पूजा सकाळी वाचलीच नव्हती, म्हटलं संध्याकाळी वाचायची पूजा नैवेद्य वगैरे दाखवून, म्हणून माझं स्वयंपाक इथे मी पटापट बनवायला चालू होतं. तर काल ना मला
चपाती बनवताना वाफ आली होती हातावर माझ्या आणि ते ना एवढं चरचरतं आहे ना अजून पण मला. मग ते चपाती बनवताना एवढा त्रास होतो, पण काय करणार, तसंच मी ॲडजस्ट करून चपात्या वगैरे करते. तर अंश आणि अंश पप्पाला ना मी बाहेर घालवलं होतं, कारण मला पटकन स्वयंपाक आवरायचा होता. ती असली ना काही करूच देत नाहीत मला. मग सगळ्या गोष्टींना वेळ होत जातो. तर मग मी ते चपात्या वगैरे पटापट बनवायला चालू केले, कारण पूजा पण वाचायची होती. म्हणून मग मी पटापट करतच होती चपात्या वगैरे. तर आमटी झाली, भात झाला. भाताचा काही व्हिडिओ काढायचा विसरलीच मी. तर आमटी पण झाली होती, भात झाला होता, भाजी झाली होती, चपात्या झाल्या. तर गोड म्हटलं आता शिरा बनवूया, म्हणून मी शिरा बनवायला घेतला होता. इथं छान रवा असं चाळून वगैरे घेतला होता. तर शिरा बनवायची पद्धत ना माझी वेगळीच आहे. वेगळी म्हणजे ज्याला शिरा बनवताच येत नाही ना, त्यांच्यासाठी हा चांगली पद्धत आहे, म्हणजे बिघडणार नाही बिलकुल शिरा बनवताना. तर ड्रायफ्रूट वगैरे मी कट करून घेतले होते आणि तुपामध्ये ना छान असा रवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ना असा छान भाजून घ्यायचा. रवा भाजला ना तर शिरा एकदम असा छान मोकळा मोकळा होत जातो. तो गोल्डन ब्राऊन भाजून घेतला आणि ताटामध्ये काढला. अजून थोडंसं तूप टाकलं. शिऱ्यामध्ये ना तूप थोडं जास्तच लागतं आणि तूप टाकल्याने ना त्याची चव अजून छान वाढते. त्याच्यामुळे तूप टाकताना कंजूशी बिलकुल करू नका. मग ड्रायफ्रूट असे थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत ना तुपामध्ये भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले मी. आपण रवा किती घेतो ना त्याच्याप्रमाणे पाणी टाकायचं, म्हणजे शिरा बिलकुल असा बिघडत नाही. आणि तुम्हाला हवं तेवढं गोड टाकून द्यायचं आणि थोडंसं ना दूध पण टाकायचं आणि अशी उकळी आली ना त्याच्यामध्ये हळूहळू करून रवा टाकायचा आणि छान असं हलवून घ्यायचं. शिरा बनत होता तोपर्यंत म्हटलं माझा अंशू ना बराच वेळ झालं एकटाच अभ्यास करत बसला होता आणि मला ना 5 मिनटं जरी तो आला नाही ना मम्मा मम्मा करत तर मला ना करमत नाही त्याच्याशिवाय, म्हणून मी त्याच्याकडे थोडा कॅमेरा फिरवला. तर आता स्वयंपाक तर झाला होता, मग पंचामृत बनवायचं राहिलं होतं, म्हणून मग थोडंसं दही होतं आणि अजून थोडं मी आणलं होतं दही. म्हटलं आता पंचामृत करून घेऊ. थोडंसं अजून दही घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आणि छान मिक्स करून ना केळी स्लाइस करून घातलं. तुमच्या इकडे अशीच बनवतात का पंचामृत? काही जण त्याच्यामध्ये लिंबू, वेलची पावडर वगैरे टाकतात. मी आपलं साधं सिंपल बनवते. मग स्वयंपाक बनवला होता साधाच, तो आपला असा काही मी अरेंज केला होता. तर सगळं पंचामृत नैवेद्य वगैरे ना पूजा मांडली होती तिथं ठेवून घेतलं, कारण पूजा वाचायचं होतं आता. मग सगळ्या समयी आरत्या वगैरे लावून घेतल्या आणि पूजा वाचायला बसलो होतं. आमचे आहो पण होते, पण ते काही व्हिडिओमध्ये आले नाहीत. मी आणि अंशूच फक्त व्हिडिओमध्ये दिसतोय तुम्हाला. तर देवीला ना हळद कुंकू वगैरे लावून घेतला आणि मी कॅलेंडरातलीच पूजा वाचते. तुम्हाला म्हटली होती मी पहिल्या गुरुवारी मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये. पुस्तकातली पूजा मला आवडत नाही. पूजा वाचली आणि छान अशी आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर ना देवीला नमस्कार करून घेतला छान असा. आणि माझा नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर ना म्हटलं नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ, कारण अंशूला आमच्या पंचामृत खायची खूप घाई झाली होती. मग नैवेद्य दाखवला आणि त्याने छान असं दर्शन घेतलं. तर पूजा कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सकाळपासून ना माझ्या देवाऱ्यातल्या दिव्यामध्ये ना असं काही फूल तयार झालं होतं, तर त्याचा अर्थ काय होतो ना मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.